बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी भंगलेलं स्वप्न, भाग 5. मालनच्या इच्छेनुसार सदाने महिना 600 रुपये भाड्याने हातगाडी घेतली. व्यावसायिक गॅस सिलेंडर, शेगडी, 1-2 पातेली, कढई अशा सर्व आवश्यक गोष्टी खरेदी केल्या आणि सुपर बाजारच्या समोरील रोडवर आपल्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली. दुपारच्या वेळी कांदा बारीक करून ठेवणे, कोथिंबीर चिरणे, मसाल्याच्या पावडरी व्यवस्थित ठेवणे, सर्व जय्यत तयारी करून वडापाव, अंडा आमलेट, बुर्जी या व्यवसायाचा प्रारंभ केला. हल्ली चटकमटक गरमागरम खाण्याची लोकांना चटक लागली आहे, त्यामुळे सुरुवात तर चांगली झाली. अगदी पहिल्या दिवशी जवळपास 1800 रुपयांचा गल्ला जमला होता. मालनचा आत्मविश्वास वाढला आणि मालनचा रोख गल्ला बघून सदा अचंबित झाला होता. सदाला मनातून वाटले होते की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. परंतु मुळातच सुग्र नसलेली मालन चटपटीत झटपटीत आणि चमचमीत पदार्थ बनवण्याची तिची खासियत होती. तिच्या वड्याला वेगळीच खमंग चव होती. वरून तोंडी लावायला झणझणीत तळलेली लवंगी, हिरवी मिरची. खाणारे चवीने खात होते, समाधानाने पैसे देत होते. आपल्या हाताला यश मिळत आहे, कष्टाला यश मिळत आहे हे बघून मालन हातगाडी लावून गोड आवाजात म्हणायची, या मामा, या काका, या दादा, भाऊ. गरमागरम वडापाव, अंडा आमलेट पाव. जो येणार तो चवीनं खाणार, पुन्हा पुन्हा येणार. स्पेशल वडापाव खाणार. स्वस्त आहे, मस्त आहे, गरमागरम आहे. लाडीक सुरेख आवाज ऐकून लोक यायचे. थोड्याच दिवसात मालनचा धंद्यात जम बसला. रोज 500 तर कधी 1000-1200 सुटत होते. सदापेक्षा मालनची कमाई दुप्पट झाली होती. थोड्याफार प्रमाणात सदाची आर्थिक चिंता मिटली होती. कोणी मालनचं कौतुक करत होतं, तर कोणी मालनला नावे ठेवत होतं. घरंदाज बाईनं असं रस्त्यावर उभं राहून वडापाव विकणं बरं आहे का? मुले एवढी चांगलं शिक्षण घेत आहेत आणि आई काय करते तर रस्त्यावर वडे तळते. मालनला व सदाला नुसती पैशाची हाव सुटली आहे. नाती गोती विसरलेत. एवढं कमवून कुणाच्या हवाली करणार कुणास ठाऊक. डॉक्टर, इंजिनियर मुले असणाऱ्या आईबापांना असले उद्योग करणं बरं दिसतंय का? उद्या मुलामुलीसाठी सोयरीक जमवायला पै पाहुणे आले तर काय म्हणतील? आलेल्या सुनांना काय वाटेल? अशाच काहीतरी फलकांड्या मारत हौसा काकू म्हणत होत्या. पण मालनला मात्र कोण काय म्हणतंय याकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. ती आपल्या दैनंदिन कामात गढून जात होती. ध्यानी मनी नसताना मालनचा भाऊ रावबा अचानक घरी आला होता. मालनला वाटलं होतं बऱ्याच दिवसांनी दादा आला होता. दादाला चहापाणी केलं, झटपट स्वयंपाक केला. रावबाला व सदाला जेवायला वाढलं. जेवल्यानंतर दादा गावी निघून जाईल असं वाटलं होतं. पण दादानं आल्यापासून एकच हेका लावला होता, मालन, आपण दोघं बहीण भाऊ. तुला काटा टोचला तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं. तुझ्या या भावाचं तुझ्याकडे कायम असंच येणं जाणं चालू ठेवायचं असेल तर जुन्या नात्याला नवं वळण देऊ. बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला तुटला नाही पाहिजे. तू आणि दाजीनं तसा सबूत दिला पाहिजे. सबूत? दादा, कशाचं काय म्हणतोस? काही उमजं ना. आता तुमचा पोरगा डॉक्टर होणार आहे. त्याच्याकरता माझी मुलगी कमला काय वाईट आहे का? सावळी असली म्हणून काय झालं? नाकी डोळी छान आहे. भाची सून करून घेतली तर तुझी म्हातारपणी देखभाल चांगली होईल. आपलं नातं घट्ट होईल. माझ्या लेकीचा संसार सुखाचा होईल. आपल्यात आपली सोयरीक झालेली बरी. त्याकरता मी सवड काढून आलोय. रावबा म्हणाला, अरे दादा, आनंद डॉक्टर व्हायला अजून 2 वर्ष बाकी आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चानं आम्ही पार मेटा कुठला आलोय.
पोरग शिकत असतानाच त्याच्या कपाळाला मुंडावळ्या बांधून लग्नाच्या बंधनात अडकवणार नाही. आनंदचं शिक्षण चालू आहे. देवाच्या मनात जसं असेल तसं होईल. उग का आत्तापासून माझ्या मागं भुंगा लावलाय? मालन झटक्यात बोलली. जवळचं हक्काचं स्थळ हुकल्यावर मग कुठं नवं स्थळ शोधित बसू? आनंदला मोह पाहिजे तेवढं शिकू दे. आपण लग्न जमून सुपारी फोडून ठेवायची. नंतर पाहिजे तेव्हा सवडीनं लग्न करायचं. एकदा सुपारी फोडली म्हणजे पक्क झालं. नाहीतर आम्ही आनंदच्या भरोशावर बसायचो. तुम्ही दोघं नवरा बायको दुसऱ्याला शब्द देऊन बसायचा. नाहीतर आनंदा परस्पर लव्ह मॅरेज करून यायचा. हल्ली शिकलेल्या पोरापोरींचा काय भरोसा नाही. मग अक्का, तुलाही काही बोलता येणार नाही आणि मलाही काही बोलता येणार नाही. माझी कमल तुमची सून व्हावी. तिचा सुखाचा संसार मला डोळ्यानं बघायचा आहे. बहीण भावाच्या नात्यात अंतर पडू देऊ नको. नातं जोडायचं का तोडायचं ते ठरवा. मी मोठ्या आशेनं आलोय. रावबा म्हणत होता. हे बघ दादा, आनंदचं शिक्षण पूर्ण करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. यापेक्षा तुला काही बोलायचं असेल तर तुझ्या दाजीशी बोल. शाळा सुटल्यानंतर ते घरी येतील. मला माझ्या कामावर गेलं पाहिजे. इथं नुसतं चर्चेचं गुराळ गाळत बसणं योग्य नाही. म्हणत मालन उठली व आपल्या कामाला निघून गेली. संध्याकाळी दादा घरी येताच नयनानं बाबांना व मामाला चहा बनवून दिला. खरं तर घरात चहाबंदी केली होती, पण पाहुण्याकरता चहा करणं गरजेचं होतं. चहा पिऊन झाल्यावर रावबाने सुपारी कात्रत कात्रत सदाजवळ डायरेक्ट विषयालाच हात घातला. दाजी, आनंद डॉक्टर होणार तेव्हा त्याची आणि माझ्या कमलची जोडी लावून ठेवावी. तुमच्या सवडीनं कवा पण लग्न लावा, पण माझ्या कमलला पदरात घ्या. माझा भाचा डॉक्टर होणार, रगड पैसा मिळवणार. आपलं एवढं जवळचं नातं आहे. आपल्यात आपली सोयरीक जमून ठेवूयात. नातं अधिक घट्ट करूयात. रावबा सदाला म्हणाला. रावबा, आनंदचं शिक्षण चाललं आहे. आता पहिला जमाना राहिला नाही. पोरं पोरी आपल्या आपल्या मर्जीनं एकमेकांची पसंती नापसंती बघत्यात. आनंद डॉक्टर होणार आहे. तो एका गावरान मुलीबरोबर लग्नाला तयार होईल की नाही हे काय सांगावं? पाहुणं, तुम्हाला शब्द देऊन धर्मसंकटात पडायचं नाही. आम्ही शब्दात गुंतणार नाही. तुम्ही काय समजायचं ते समजा. आणि आता या विषयाला पूर्णविराम देऊया. सदा म्हणाला. मग आम्ही काय समजावं? रावबा म्हणाला. काय समजायचं ते समजा. आम्ही आईबाप मुलांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही. आपण त्यांच्या परस्पर लग्न ठरवायला आणि त्यांनी मुंडी हलवून आपल्याला होला हो म्हणायला ती काय दूधकुळी आहेत काही? पोरांचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे मोठमोठ्या आमदार खासदारांच्या पोरींची जरी स्थळं आली तरी आम्ही निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांचे ते घेतील. ओगी कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आम्ही गदा आणणार नाही. आणि तुमच्या कमलला कर म्हणून मुळीच आग्रही करणार नाही. आपलं जुनं नातं मेवण्या पाहुण्यांचं आहे ते ठीक आहे, पण बळच व्याहाचं नातं जोडत बसू नका. सदानं रावबाला निक्षून सांगितलं. मालनच्या व्यवसायात चांगलाच जम बसला होता. मालनने हाताखाली 2 कामगार ठेवले होते. विक्री वाढली होती. रोज 1000-1200 निव्वळ नफा राहत होता. मालनबाईचा वडापाव, ऑमलेट पाव फेमस झाला होता. तिने डोकं चालवून स्वतःच्या व्यवसायात वाढ केली होती. परंतु सदाची मात्र रोजची पायपीट चालूच होती. पेपर टाकणं, दूध पिशव्या टाकणं याचं नाम मात्र कमिशन मिळत होतं. पण याच व्यवसायाने सदाच्या प्रपंचाला हातभार लावला होता. हेही विसरून चालणार नव्हतं. शिपायाची का असेना नोकरी होती. त्यामुळं आपला संसार तरला, उभारला, हळूहळू मार्गी लागला. संगत सोबत चांगली लाभली म्हणूनच मुलांचं योग्य पद्धतीने शिक्षण चालू आहे. याचंच खरं समाधान आहे. सदा सातत्याने असाच विचार करीत होता. सलग 4 दिवस सुट्ट्या आल्याने आनंद व रमेश घरी आले होते.
त्यावेळी त्यांना समजले की आईने सुपर बाजारमधील काम सोडले आहे. वडापाव ऑमलेट पावचा उद्योग चालू केला आहे. आपल्या शिक्षणासाठी आईबाबांना किती धावाधाव करावी लागत आहे. 4 पैसे कमावण्यासाठी प्रतिष्ठा अप्रतिष्ठेचा विचार न करता आमच्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. अहोरात्र आमच्यासाठी काबाड कष्ट करत आहेत. त्यांचे ऋण फेडणे कदापि शक्य नाही. परंतु आम्ही नोकरीला लागलो म्हणजे पुन्हा त्यांना दुःख कष्ट यातना सोसाव्या लागणार नाहीत, असा विचार त्यांच्या मनात येत होता. अरे आनंद, सुपर बाजारसमोर मालनचा स्टॉल आहे, जरा तिच्या मत्तीला जातो का? आज रविवार असल्याने गिरायकांची वर्दळ असते, तेवढीच तुझी मदत तिला होईल. सदा म्हणाला, हे काय बाबा, मी तिकडे जाऊ शकत नाही. उद्या लोक काय म्हणतील? बघा डॉक्टर वडे तळतोय. आईला मदत करण्याचा प्रश्न नाही, माझ्या शिक्षणाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आडवा येतोय, म्हणून मला शक्य नाही. आनंद ठामपणे म्हणाला, रमेश, तू तरी जातोस का? बिचारी रोज तुमच्यासाठी एवढं कष्ट घेते, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? मालन एवढे अपार कष्ट करून तुमच्या शिक्षणाला हातभार लावते. सदा म्हणत होता. रमेश काही एक न बोलताच मित्रांबरोबर गप्पा मारायला निघून गेला. सदाला क्षणभर वाईट वाटलं. शिकलेल्या मुलांना शारीरिक श्रमाची लाज वाटते आहे. त्यांच्या शिक्षणाची प्रतिष्ठा आडवी येत आहे. इथे प्रतिष्ठेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे. मालनला आणि मला आईबाप म्हणून कर्तव्य पार पाडले पाहिजे. कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. आपली पोरं शिकली पाहिजेत, नावारूपाला आली पाहिजेत. खरं तर आता पूर्वीसारखी धावाधाव करायची अंगात ताकद उरली नाही. घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे त्याच त्या गोष्टी करीत राहण्याचा सदाला मनस्वी कंटाळा आला होता. परंतु रेसच्या घोड्याप्रमाणे धावण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि मालनचे आयुष्य तर वडे तळण्यातच जाणार की काय? खरंच तिला सुख लाभेल का? अडाणी बायको, पण परिस्थिती लक्षात घेऊन संसारात वाघिणी सारखी झुजते आहे, याचा सदाला नेहमीच अभिमान वाटत होता. 4 दिवस सुट्टीला आनंददादा, रमेश भैया आल्याने घरात आनंदी वातावरण होतं. एरवी नैना घरात एकटीच बसून कंटाळून जात असे. आई तिच्या कामाच्या व्यापात अभ्यास करून तरी किती वेळ करणार? त्याच त्या रटाळ अभ्यासाचा नयनाला कंटाळा आला होता. अवांतर वाचनात थोडाफार वेळ जात होता. शेजारी किंवा चाळीत समवयस्क मुली अथवा मैत्रिणीही नव्हत्या. समोरच्या चाळीतील महेश अधनमधनं डोकावून बघतो, कधीतरी मस्तपैकी शीळ घालतो. पण गेले 4 दिवस दादा आणि भैया घरी असल्यामुळं त्याने घराकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं, किंवा माझ्या मनाला मोहित करणारी त्याची शीळही कानावर पडली नाही. कदाचित घरी दादा आणि भैया असल्यामुळं तो टरकला असावा. कादंबरी वाचता वाचता मनात आलेल्या विचारांमुळे कादंबरीत तोंड घालून गालातल्या गालात ती हसत होती. तेवढ्यात आनंद म्हणाला, नैना, काय ग, गाली खुदकन हसतेस? काही विशेष? कादंबरीतील रोमॅन्टिक मॅटर वाचतेस की मनातल्या हिरोला प्रतिसाद देत हसतेस? हे काय रे दादा, उगी आपलं मला काहीतरी म्हणतोस? जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही, म्हणत किंचित लाजत नैना आबोला धरून गाल फुगवून बसली. अगं नैना, मी तुझी गंमत केली. उद्या आम्ही दोघेही जाणार. उद्या बस रुसून. आता छानपैकी हस पाहू, आणि तुझ्या दादाला मस्तपैकी सरबत बनवून दे बघू. आनंद म्हणाला. तसा नैनाचा लटका राग गळून पडला आणि तिने दादासाठी सरबताची तयारी सुरू केली. मालन आपल्या व्यवसायातून रोज 300-400 रुपये पिगमी बचत करत होती. पिगमीत किती रक्कम जमा आहे हे मालनला कळत नव्हते, पण रोजची बचत झाली पाहिजे यावर तिचा कटाक्ष होता. आनंद व रमेशचा शिक्षणाचा खर्च मोठा आहे. त्यांच्या शिक्षणासाठी आपला हातभार लागला पाहिजे म्हणून मालन झटत होती. अहोरात्र राबत होती. आपल्या छोट्याशा डोळ्यांत मुलांच्या भावी सुखस्वप्नांची मोठी स्वप्ने रंगवत होती. ती स्वप्ने साकारण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन जिद्दीने सरसावली होती. अशिक्षित माऊली कर्तव्यासाठी सदाच्या खांद्याला खांदा लावून ताट मानेनं वावरत होती.
कृष्णा मेडिकलचे मालक आज अचानक आनंदवर संतापले होते. गेले 4 दिवस कामावर आला नाही. तुला कामावर यायचं नव्हतं तर अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. तुला गरज नसेल तर काम सोडून दे, मी दुसरा कामगार बघेन. मालक तणतणत होता. मालक, गावी गेलो होतो, पुन्हा अशी चूक करणार नाही, आनंद म्हणत होता. आनंद नव्हता म्हणून दुकान काय बंद होतं का? परंतु तुम्ही पूजाला मेडिकलमध्ये बसून 4 दिवस ट्रिपला गेला. दुकान बंद ठेवलं असतं तर कधी नव्हे ते मला पण सुट्टी घेता आली असती. पण आपली अत्यावश्यक सेवा म्हणत आवक चालू राहिली पाहिजे, हे तुमचं धोरण. कधीतरी आम्हाला पण सुट्टी द्या, मस्तपैकी फ्रेश होऊ द्या. पण सुट्टी मागितली अकांड तांडव करण्याची तुमची सवय आमच्या परिचयाची झाली आहे आता. मंगेश बिनधास्तपणे मालकाला बोलत होता. कारण त्या दोघांमध्ये तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय कटेना अशी अवस्था होती. त्यामुळं मंगेश काही बोलला तर मालकही कधी फारसं मनावर घेत नव्हते. पूजा 4 दिवस दुकानात येऊन थांबत होती हे ऐकून आनंद चकित झाला होता. तेवढाच तिचा सहवास लाभला असता. पूजा फारच अबोल स्वभावाची आहे, हळव्या मनाची, शांत संयमी वृत्तीची आहे. एवढ्या सगळ्या मुलींमध्ये पूजा आपल्या सोज्वळ वागण्याने वेगळीच दिसते. तिच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरभाव आहे. तसा मलाही तिच्याविषयी आदर आहे. पूजा ही मालकाची मुलगी म्हणून नव्हे तर तिच्या सलज्ज मर्यादशील वागण्यामुळे. कुठेही भंपकपणा नाही, अगळपगळ बोलणं नाही. खडूस बापाची पोरगी एवढी शांत कशी, याचंच कोडं आनंदला पडलं होतं. कदाचित माझ्या गरीब परिस्थितीबद्दल तिच्या मनात सहानुभूती असावी. न बोलताच बरंच काही भाव व्यक्त करणारी अबोल पूजा, आपल्या निखळ सौंदर्याने मुग्ध करणारी पूजा नक्की कोणाची पूजा करत असावी, असा विचार क्षणभर आनंदाच्या मनात चमकून गेला. हे बघ आनंद, पुन्हा कामावर दांडी मारलीस तर तुझं काम बंद. कबूल असेल तर थांब, नाहीतर आल्या पावली परत जाऊ शकतोस. मालकानं पुन्हा एकदा तोंडसुख घेताच आनंद भानावर आला आणि म्हणाला, सॉरी मालक, पुन्हा असं होऊ देणार नाही. पूजा तिच्या पप्पांसाठी घरून थर्मासमध्ये चहा घेऊन आली. पूजाची आई नेहमीच थर्मासमध्ये 3-4 कप चहा पाठवून द्यायची. घरच्या चहाची गोडी अवीट असते. हॉटेलमधील चहा म्हणजे गरम फळक पाणी पिण्याची मालकाला अजिबात इच्छा होत नसे. ते हॉटेलमधला चहा सहसा पित नसत. घरून पूजा चहा घेऊन आली की मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊन मालक तरतरीत व्हायचे आणि मग मालकाची कळी खुलायची. हे सरावाने आनंदला माहीत झाले होते. आनंद, गावी गेला होतास? हळू आवाजात पूजाने आनंदला विचारले. हो, आईबाबांची आठवण झाली, सुट्टी होती म्हणून गावी जाऊन आलो, आनंद म्हणाला. पण मला मात्र तुझी आठवण येत होती. पप्पा 4 दिवस टूरला गेले होते, त्यामुळे मी मेडिकल स्टोअर्समध्ये येऊन बसत होते. हो, आत्ताच समजलं. म्हणजे सुट्टीचा आनंद घेता आला नाही? नाही ना, खरं तर इथं आनंद नसेल तर कसला आनंद घेणार म्हणा. थोडी नाराजी व्यक्त करीत पूजा म्हणाली. चष्म्याच्या नजरेतून मालक निहाळत होता, पण त्या दोघांचं हळू अस्पष्ट आवाजात चाललेलं संभाषण मात्र कळलं नाही. तेवढ्यात मालक म्हणाले, आमचे चहा पिणे झाले. पूजा, थर्मास घेऊन घरी जा. फालतू नोकराबरोबर काय एवढं बोलतेस? पप्पा असं बोलल्यामुळे पूजाला पप्पांचा मनापासून राग आला होता. पण राग व्यक्त न करता किंवा काही न बोलता पूजा घरी निघून गेली. मालकानं आपल्याला फालतू नोकर म्हणावं या गोष्टीचा आनंदला भयंकर राग आला होता. मालकाला खरं सांगावं का की मी फालतू नोकर नाही, भावी डॉक्टर आहे म्हणून, आणि तेही तुमच्या पूजाच्याच वर्गात शिकतोय म्हणून सांगावं का? पण नको, आपली परिस्थिती नाजूक आहे. मालक भडकला, संतापला तर आपलंच नुकसान होईल. त्यापेक्षा गप्प राहणं चांगलं, म्हणून आनंद गप्प बसला. इकडे सोनम घुशातच होती.
आनंदला विचार करून 2 दिवसात उत्तर दे असं म्हणाली होती. पण ती गोष्ट आनंदला आवडली नव्हती. एकतर वर्गातील एका छचोर मुलीचा बॉडीगार्ड म्हणून तिच्याबरोबर फिरणं, तिनं दिलेल्या पैशावर गुजराण करणं आणि मुख्य म्हणजे सोनमच्या तालावर नाचत राहणं हे त्याच्या मानी स्वभावाला आवडणारं नव्हतं. म्हणून तिच्या म्हणण्याचा आनंदने गंभीरपणे विचार केला नव्हता. सोनमला होकारही दिला नव्हता किंवा स्पष्टपणे नकारही दिला नव्हता. मात्र आनंदला कधी एकदा अंकित करते असं सोनमला झालं होतं. त्यासाठी ती उतावीळ झाली होती आणि म्हणूनच ती रागातच होती. आज मधल्या सुट्टीत आनंदबरोबर चहा घ्यायचा आणि त्याला जाब विचारायचा. माझ्या प्रस्तावावर तुझा होकार आहे की नकार आहे ते स्पष्टच विचारावं, या उद्देशाने सोनम आपल्या भिरभिरत्या नजरेने आनंदला शोधत होती. लायब्ररीमध्ये नाही, इतर मित्रांसमवेत नाही. मग आनंद कोठे गेला असेल? आणि कॅन्टीनमध्ये शिरताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण ज्याला ती शोधत होती तो मात्र पूजाबरोबर पूजाचा डबा खात बसला होता. मी एवढं ह्याला माझ्या मोहजालात घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि आनंद मात्र पूजाच्या आहारी गेलाय. पूजा पण ना अशी आहे, गप्प बशी आणि गैरविश्वासी. तिच्याकडे असं काय आहे? माझ्याकडे पण अमाप पैसा आहे, सौंदर्य आहे. माझ्या एका स्माईलनं आणि नजरेच्या इशाराने अनेक जण घायाळ होतात. कुत्र्यासारखे गोंडा घोळत माझ्या मागे पुढे धावतात. आणि मी आनंदला किती मस्का मारला तरी हा हिरो पूजासमोर लाळ गोटत बसला आहे. आनंदला मी चांगली ऑफर दिली तर हा पूजाच्या मेडिकल दुकानात नोकराचं काम करतोय. पूजापासून अलग केल्यानंतर तो माझे पाय चाटत येईल. परंतु त्याकरता हुकमी डाव टाकला पाहिजे असा विचार करत सोनमने मुद्दामच आनंद पूजाकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्या दोघांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि याचा वापर कसा करायचा याची खुणगाठ मनाशी बांधतच सोनम कॅन्टीनमधून बाहेर पडली. पूजाच्या समवेत पूजाचा डबा खाऊन आनंदने तृप्तीचे ढेकर दिले. सकाळ संध्याकाळ मेसमध्ये खाणाऱ्या आनंदला मधल्या सुट्टीत असं चमचमीत पोटभर खायला मिळालं होतं. आणि मुख्य म्हणजे अबोल प्रेम करणारी पूजा प्रेमळ नजरेने पाहत होती. न बोलताच बरेच काही भाव व्यक्त करणारी पूजा, सालस स्वभावाची प्रेमळ भारतीय संस्कृती जोपासणारी मर्यादशील, आचारानं विचारानं आपल्या सोज्वळ वागण्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी. आज आपलं देहभान हरपून गेली होती. आनंद देखील खऱ्या अर्थानं पूजाच्या प्रेमळ नजरेत स्वतःला हरवून बसला होता. तर पूजा आनंदच्या सानिध्यात निखळ आनंद घेत होती. सोनम द्वेषाने आणि त्वेषाने पेटली होती. सोनमने पूजाच्या वडिलांची भेट घेतली आणि आनंद व पूजाविषयी बरीच गरळ उकली. काका, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं खाजगी बोलायचं होतं. तुमची परवानगी असेल तर बोलू का? सोनम म्हणाली. परंतु मी तुला ओळखत नाही. अनोळखी तरुण मुलीबरोबर काही खाजगी बोलणं म्हणजे विपरीतच. तारुण्याच्या भरात काही गफलत तर केली नाहीस ना? एकदम असं खाजगी बोलायचं म्हटल्यावर डोक्यात अनंत विचारांचं काहूर माजतं. काका, माझ्या संदर्भात नाही तर तुमच्या पूजाच्या संदर्भात काही बोलायचं आहे. त्यांचं प्रेम प्रकरण पुढे जाण्या अगोदर वेळीच पायबंद घाला. तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करते आहे. तुमचा आनंद नोकर हा नोकरीसाठी तुमच्याकडे काम करत नाही आहे. त्याचं पूर्ण लक्ष पूजाकडे आहे आणि मला वाटतं पूजा देखील त्याच्या नादी लागली आहे. तुमची प्रतिष्ठा काय, त्याची प्रतिष्ठा काय? तो एक मामूली नोकर आणि नोकराची ही हिंमत. अशा फडतूस नोकराला कशाला कामावर ठेवून घेता? तू म्हणतेस त्याच्यावर माझा विश्वास नाही. आमची पूजा सरळ मार्गी, सालस आणि सुस्वभावी आहे आणि नाकासमोर चालणारी आहे. तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तू जाऊ शकतेस. मनातला राग व्यक्त न करता पूजाचे पप्पा सोनमला म्हणाले. काका, मी तर जाणार आहेच, परंतु माझ्या सांगण्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो पहा.
मग तुमच्या मुलीबद्दलचा व्यर्थ विश्वास आणि नोकराचा दिखाऊ चांगुलपणा कुठल्या कुठे गळून पडेल, मला खात्री आहे. पहा, या मोबाईलमधील फोटो पहा. मी तुमच्या आणि पूजाच्या भल्याकरता सांगते आहे. अर्थात माझी विनंती आहे तुम्हाला, याबद्दल माझ्या नावाची वाच्यता करू नका. कदाचित पूजाचा दोष नसेलही, परंतु त्या नोकराचा धूर्त डाव दिसून येतो आहे. असो, बाकी हा तुमचा घरगुती मामला आहे, मला काय त्याचं. असं म्हणत सोनमने पूजाच्या पप्पांचे कान भरले आणि ती तडक तिथून निघून गेली. संध्याकाळी 6 वाजता आनंद मेडिकल दुकानात कामावर येताच मालक कडाडले. मंगेश, त्या आनंदला आजपासून, या क्षणापासून कामावरून काढून टाकले आहे. असल्या फालतू कामगाराची मला गरज नाही. मालक, माझं काही चुकलं का? असं अचानक समोर घोंगावलेलं वादळ पाहून आनंद हतबल झाला. थोडाफार होत असला आर्थिक हातभार तोही संपणार. काहीही कारण नसताना मालकाने असा रुद्रावतार का धारण केला असावा हे कळायला मार्ग नव्हता. आनंद खाली मान घालून उभा होता. तुझं काही चुकलं नाही. तुला कामावर ठेवून माझंच चुकलं. तू ज्या घरचं खातोयस त्याच घराचे वासे मोजतोयस. चल, माझ्या डोळ्यांसमोर चालता हो, चल. मालकाचा अनावर झालेला राग पाहून आनंदने काढता पाय घेतला. नेहमीप्रमाणे पप्पाकरता व नोकरांकरता थर्मासमधून पूजा चहा घेऊन आली. पप्पांना चहा दिला. रोज आवडीने चहा पिणारे पप्पा आज चहाकडे बघायला देखील तयार झाले नाहीत, किंवा नेहमीप्रमाणे स्मित हास्य करीत आपल्या लाडक्या कन्येला 2 प्रेमळ शब्द बोलणारे पप्पा आज काहीसे अस्वस्थ वाटत होते. पप्पांच्या नजरेत आज अनामिक व अकारण तिरस्कार दिसत होता. पूजाने मंगेशला चहा दिला आणि हळूच आनंदविषयी विचारणा केली, तर मंगेशही काही बोलला नाही. तोंडावर बोट ठेवून काही बोलू नकोस एवढा इशारा मंगेशने केला. नक्की काहीतरी बिनसलंय एवढं मात्र खरं हे पूजाच्या लक्षात आलं. मंगेश, माझा चहा रस्त्यावर ओतून दे. चहा पिण्याची माझी इच्छा नाही आणि पूजाशी बोलण्याची आणि तिचं तोंड पाहण्याची देखील इच्छा नाही माझी. पूजाचे पप्पा खुशातच बोलत होते. पूजा रिकामा थर्मास घेऊन आपल्या स्कूटीवरून भरधाव निघाली. डोक्यात अनंत विचारांचं काहूर माजलं होतं. नक्की काय घडलं असेल याचा अंदाज येत नव्हता, पण राईचा पर्वत आणि वांग्याचं भूत करायची आपल्या पप्पांना सवय आहे. केव्हा कशावरून भडकतील याचा नेम नसतो हे पूजाला माहीत होतं. पण पप्पांचं डोकं कसं शांत करायचं हे आईला माहीत होतं. प्रत्येक प्रश्नाचा गुंता समजून घेऊन तो कसा सोडवायचा याचा उत्तम विवेक आईकडे होता. लेकीचं मन समजून घेणारी खरी आईच असते, तिची खरी मैत्रीण असते. परंतु आपलं काही चुकलं नसताना पप्पा का रागावलेत याचं कोडं मात्र सुटता सुटत नव्हतं. घरी आल्यानंतरही पप्पा पोटभर जेवले नाहीत. तब्येत बरी नाही का? आज पोटभर जेवला नाहीत? पूजानं, हो, आपल्या नालायक कार्टीनं आपल्या तोंडाला काळं फासायचं ठरवलं आहे. तरी बरं, त्या पोरीनं सांगितल्यामुळं माझे डोळे उघडले. केवढं पूजाच्या विचारानं माझं डोकं ठणकतंय. काय केलं काय पूजानं? कोणाचा राग कोणावर काढताय? तुमचं चित्त तर ताळ्यावर आहे ना? शांत व्हा पाहू, शांत व्हा. काय झालं ते स्पष्ट सांगा. मी पण पूजाची आई आहे. तिच्या बाबतीत असं कोणी काही वेडंवाकडं बोललेलं मला सहन होणार नाही. स्पष्ट बोला म्हणजे निराकरण होईल. पूजाची आई म्हणाली, आपली नालायक कार्टी त्या नोकराच्या नादी लागली आहे. आपला जेवणाचा डबा त्याच्याबरोबर खात बसते. त्या पोरीनं सांगितलं नसतं तर मी पूजावर बाप म्हणून आंधळा विश्वास ठेवला असता. एका फडतूस कामगाराच्या नादी लागावं? आपलं शिक्षण काय, आपल्या बापाची व्यावसायिक प्रतिष्ठा काय, सामाजिक प्रतिष्ठा काय, आणि हिनं आपल्या नोकराच्या नादाला लागावं? हिला त्याची भुरळ पडली आहे. फालतू नोकर.
भडव्याची चांबडी सोलून काढली असती, पण आपली प्रतिष्ठा आडवी येते म्हणून गप्प बसलो. त्या परक्या पोरीच्या सांगण्यावर विश्वास ठेवलात आणि आपल्या पोटच्या मुलीवर एकदम अविश्वास दाखवला. काय ही तुमची संशयी वृत्ती? त्या दोघांचा जोडीनं डबा खाताना फोटो काढलाय, तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. कानावर विश्वास ठेवायला मी एवढ्या हलक्या कानाचा नाही. मोबाईलमधील फोटो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत. आजच त्या भडव्याला कामावरून कमी केलंय. केवढी मोठी अप्रतिष्ठा झाली असती. तो तुमच्या दृष्टीने तुमचा फालतू नोकर असेल, गरीब असेल, पण पूजाच्या दृष्टीने तो उद्याचा हुशार, सालस, गुणी, होतकरू मुलगा आहे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. तो पूजाचा वर्गमित्र आहे. हुशार डॉक्टर आहे. पहिल्या रँकमध्ये कायम असतो. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मेसपुरते 4 पैसे कमावण्यासाठी आपल्या दुकानात काम करतो. आणि तो परवा उपाशीपोटी होता, म्हणून माणुसकीच्या नात्याने आपल्या डब्यातील 4 घास त्याला खायला दिले. तर पूजाचं काही चुकलं असेल असं मला वाटत नाही. हे मला पूजानेच सांगितले होते. आणि तुमच्या मनात मात्र भलत्या संशयी वृत्तीनं थैमान घातले. पोक्तपणात हे तुम्हाला शोभत नाही. पूजाच्या आईने कान उघडणी करताच पूजाच्या पप्पांचं डोकं शांत झालं. परंतु आनंदला कामावरून कमी केल्याचा आसुरी आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कायम होता. आनंद मात्र भलताच निराश झाला होता. मालकाने अचानक कामावरून काढले होते. पुढच्या महिन्यात खर्चाचा कसा मेळ घालायचा? पैशाचा मेळ लावता लावता आईबाबांचं कामानं कंबरडं मोडलंय. घायकुतीला आलीत. आता लगेच दुसरे पार्ट टाईम काम मिळणार नाही. कोणाच्या हातापाया पडावं? पूजाला काही विचारावं का? पूजा एवढी सोज्वळ अबोल स्वभावाची आणि तिचा बाप एवढा खडूस स्वभावाचा कसा काय? कामावरून कमी करण्याचे त्याने कारण पण सांगितलं नाही. भडकू स्वभावाचा. आपलं तेच खरं म्हणण्याची त्याची प्रवृत्ती. यातून मार्ग कसा निघणार? अभ्यासातही मन लागत नव्हतं. मित्राच्या समवेत बाहेर फिरायला जावंसं देखील वाटत नव्हतं. काही केल्या मनाची उदासीनता जात नव्हती. याला एकमेव कारण म्हणजे आपलं दारिद्र्य. आपली परिस्थिती चांगली असती तर कोणाकडे काम देता का म्हणत दात विचकत फिरण्याची वेळ आली नसती आपल्यावर. आनंद, मी तुला दिलेली ऑफर मान्य असेल तर आजपासून माय बॉडीगार्ड कम फ्रेंड म्हणून आपली फ्रेंडशिप जॉईन करू म्हणत सोनमने हात पुढे केला. परंतु तिला हस्तांदोलन करावं की न करावं विचार करण्यात अर्थ नव्हता. सोनम श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे. नखरेल आहे, चंचल आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या स्त्री सौंदर्याचे इतरांना उत्तान दर्शन कसं होईल याची काळजी घेणारी सोनम होती. बापाच्या श्रीमंतीवर आपण सहज कोणालाही विकत घेऊ शकतो याची तिला घमेंड होती. आपण आपल्या मादक सौंदर्याची भुरळ घालू शकतो आणि नजरेचा तिरपा कटाक्ष टाकून कोणालाही घायाळ करू शकतो असा सोनमचा ठाम विश्वास होता. आज तागायत आजपर्यंत आनंद हाती लागत नव्हता. तर परिस्थितीमुळे मजबूर झाल्या आनंदची सोनमचा फ्रेंडशिप कम बॉडीगार्ड बनण्याची अथवा तिच्या हातची कळसूत्री बाहुली बनण्याची मानसिक तयारी नव्हती. दुसरं मन आनंदला म्हणत होतं, हा वेडेपणा करू नकोस. संधी पुन्हा पुन्हा येत नसते. सोनमसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आपल्याला पुन्हा पुन्हा साथ घालते. मेसचा खर्च, इतर खर्च या सर्व गरजा पूर्ण करण्याकरता ती स्वतःहून हातभार लावत असेल तर आपणहून तिच्या इच्छेचा स्वीकार केला पाहिजे. कारण नसताना पूजाच्या पप्पाने अपमानित केला आहे. आपल्या जखमी मनावर सोनम हळूवार फुंकर घालणार असेल तर त्यात तिचं काय चुकलं? अरे हो म्हणून तिची ऑफर स्वीकार कर. पहिलं मन उफाळून जागं झालं. ते म्हणू लागलं, आनंद, स्वाभिमान सोडू नकोस. आईबाबाचे कष्ट विसरू नकोस. हिंमत सोडू नकोस. केवळ पैशासाठी सोनमसारख्या अहंकारी मुलीच्या फंदात पडू नकोस. तिच्या छंदापायी तुझ्या ध्येयाचे, स्वप्नांचे सारे वांदे होऊन बसतील. त्याचे काय? मनातलं द्वंद्व चालू असताना तत्वांना तिलांजली देत आर्थिक गरजा भागवणारी, स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करणारी सोनम तिच्या सहकार्याने पुढील वाटचाल सुकर होणार असेल तर काय हरकत आहे, असा विचार आनंदने केला.
सोनम, मी तयार आहे म्हणत आनंदने सोनमच्या हातात हात दिला. सोनम बेहद्द खुश झाली. आनंदाने आनंदचा गालगुच्चा घेत म्हणाली, आनंद, किती कंजूसपणा केलास रे. अरे, दुसरा एखादा यार असता तर पागल झाला असता. आजपासून इतरांच्या दृष्टीने तू माझा बॉडीगार्ड, परंतु माझ्या दिलाचा दिलदार यार आहेस. अंदू, लव्ह यू अंदू म्हणत सोनम आनंदला मनापासून थँक्स म्हणत होती. तर आनंद धन्यवाद म्हणत तिच्या भाऊक आणि कामुक घाऱ्या डोळ्यांमध्ये चमकून पाहत होता. रोजच्या कामधंद्यात मालनची त्रेधात रिपीट होत होती. पहाटेपासून तिच्या दिवसाचा प्रारंभ व्हायचा. सदाला आंघोळीला गरम पाणी करून देणे, नैनाला उठवणे, अभ्यासाला बसवणे, सदा व नैनाकरता नाश्ता तयार करणे, दोघांचे जेवणाचे डबे तयार करून ठेवणे, दळण कांडण, मीठ मिरची, मसाला, तेल, घरी लागणारे किराणा सामान वगैरे पाहणं. दुपारच्या वेळेत ऑमलेट पाव, वडापाव याकरता हिरवी मिरची, कांदा, लसूण, टोमॅटो बारीक चिरून ठेवणं, बटाटा उकडून ठेवणं, घाऊक बाजारातून अंडी आणणे, बेकरीतून ताज्या पावाच्या लाद्या आणणे. ही सर्व कामे वेळेत आटोपून रोज संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सुपर बाजारच्या समोरील रोडवर ऑमलेट पाव, वडापाव विकायची. रोजचा गल्ला मोजून ठेवायची. या सर्व घाई गडबडीत मालनला उसंत ती माहीत नव्हतीच. घरी येऊन धरणीला अंग टाकलं की क्षणार्धात मालन झोपेच्या अधीन होई. मालनला नैनाशी बोलायला वेळ नसायचा की सदाच्या तब्येतीची चौकशी करायला फुरसत मिळत नव्हती. आनंद आणि रमेश बरोबर फोनवर कधीतरी बोलणं व्हायचं. सदाला आता पूर्वीसारखी धावपळ होत नव्हती, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनाही धावपळ करण्यावाचून पर्याय नव्हता. घाण्याला जुंपलेल्या बैलागत सदाचा व मालनचा दिवस जसा उगवत होता तसा मावळत होता. परंतु मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न साकारण्यासाठी एका ध्येयाने प्रेरित होऊन दोघेही नवरा बायको शरीराच्या मनाच्या दुखऱ्या वेदना विसरून आपल्या चिमण्या पाखरांच्या पंखात बळ देण्याचं काम नेटानं करत होते. लोणेर येथे रमेश जिद्दीनं शिकत होता, अभ्यास करत होता. सुट्टी दिवशी विद्यापीठाच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील बाजूस असणाऱ्या डोंगर टेकड्यावर भटकंती करायला जायचा. तर एखाद्या दिवशी महाडजवळील पांडवलेणी, बौद्ध लेणी पाहायला जायचा. आई बाबा दरमहा खर्चाला पैसे पाठवून द्यायचे. रमेश छान चुकीत राहायचा. मित्रांसमवेत मस्त मौजमजा करत विद्यार्थी दशेतला आनंद घेत होता. रमेश आपल्या डोळ्यांत भावी जीवनाची सुखस्वप्ने रंगवायचा. इंजिनियर झाल्यावर भरपूर पगार मिळेल, मस्त टुमदार बंगला बांधायचा. नोकरी आहे, बंगला आहे म्हटल्यावर ह्योच नवरा पाहिजे म्हणत पुरी रांग लावतील. तर पुरींचे आईबाप ह्योच जावई पाहिजे म्हणत आईबाबांकडे जोडे झिजवत येतील. मग त्यावेळी माझा भलताच रुबाब असेल, अशी दिवा स्वप्न रमेश पाहत होता. ते स्वप्नाळू वय असतं, परंतु स्वप्न साकारण्यात खरी मर्दुमकी असते. नाहीतर स्वप्नातल्या आशा निराशेचा खेळ प्रत्येकाच्या जीवनात चालूच असतो. भावी सुखस्वप्ने रंगवत रमेश आशावादी दृष्टीने ध्येय साकारण्यासाठी जिद्दीने अभ्यास करायचा. मनाला विरंगुळा मिळावा म्हणून रोज संध्याकाळी मित्रांसमेत व्हॉलीबॉल खेळायला जायचा. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल करायचा. आपल्या गरीब परिस्थितीचा विचार त्याच्या मनाला स्पर्शू शकत नव्हता. आहे ते आनंदाने स्वीकारायचे, मस्त मजेत जगायचे. आईबाबांच्या जीवावर खुशाल चेंडूसारखे राहायचे, एवढंच त्याला माहीत होतं. रमेशला रडगाणे गात बसणे कधी जमलेच नाही आणि रमेश सुट्टीत घरी आला तरी मित्रांसमवेत वेळ घालवायचा. आईबाबा कसे पैसे मिळवतात, किती कष्ट घेतात, घर प्रपंच भागवून आपल्या शिक्षणाला व घर खर्चाला कसे पैसे देतात, याचा विचार तो करीत नसे. पैसे देतात म्हणजे फार मोठे उपकार करत नाहीत, ते तर आईबाबांचं कर्तव्यच आहे. नाहीतर म्हातारपणात आम्ही त्यांना सांभाळणार आहोतच की. हा शुद्ध व्यवहार आहे. 25 वर्षांपर्यंत आईबाबांनी मुलांचं पालनपोषण करायचं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करायचा, त्या मोबदल्यात पोरांनी आईबाबांचा म्हातारपणात सांभाळ करायचा, त्यांचा दवाखाना, औषध पाण्याचा खर्च करायचा. रमेश असं काहीतरी व्यावहारिक भाषेत बोलायचा. नातेसंबंध, जिव्हाळा, प्रेम, माणुसकी असल्या शब्दजंजाळात त्याला अजिबात इंटरेस्ट नसायचा.
त्याचं बोलणं रोखठोक असायचं. रमेशचं असं बोलणं ऐकून सदा निराश व्हायचा, परंतु आपल्या चेहऱ्यावर निराशा, दुःख, त्रागा त्याने मुलांसमोर कधीही दाखवला नाही. मालनला मात्र कौतुकाने शाबासकी देत सदा म्हणायचा, मालन, तुझ्यामुळे माझ्या संसाराचं सोनं झालं. तुझ्या कष्टामुळे संसाराला हातभार तर लागलाच, परंतु सोन्यासारखी बुद्धिमान मुलं घडवलीस. हीच पोरं आपलं पांग फिरतील, मनात दाटून आलेल्या निराशेच्या सावल्या दूर करतील, म्हातारपणात आपल्या आधाराची काठी होतील. दिस येतील, दिस जातील, परंतु तुझ्या धडपडीची, तुझ्या जिद्दीची आठवण मात्र कायम मनात रेंगाळत राहील. एवढं कष्ट उपसलं, दुःख भोगलं, परंतु आनंद डॉक्टर झाला व रमेश इंजिनियर झाला म्हणजे हे दुःखाचे दिवसही सरतील, आनंदाचे दिवस येतील. ते दिवस बघण्यासाठी आपलं डोळं शाबूत राहिलं पाहिजेत. म्हणून सदा कौतुक करत मालनला शाब्दिक शाबासकी देत होता. एक वर्ष पूर्ण करीत मुले पुढच्या वर्गात जात होती. नैना BCom शिकत होती. आलेल्या संधीचं सोनं करायचं. कोणतं का शिक्षण असेना, त्यात जास्त महत्त्वाचं किंवा कमी महत्त्वाचं असं काही नसतं. प्रामाणिकपणे आपण अभ्यास केल्यास निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता येतं. सगळेच डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकत नाहीत. इतर शाखासुद्धा माणसाला सुवर्ण संधी देऊ शकतात. त्या संधीचा आपल्याला लाभ मात्र उठवता आला पाहिजे, असं नैनाचं मत होतं. करिअरच्या दृष्टीने तिने सुरुवातीपासूनच बँक अधिकारी होण्यासाठी प्रयत्न चालवले. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घेणे सुरू केले. संबंधित पुस्तके, संदर्भ ग्रंथ नजरेखालून घातले. यापूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांची पुन्हा पुन्हा पाहणी केली. आपली क्षमता विकसित करणे, व्यक्तिमत्व विकास घडवणे, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे या दृष्टीने तयारी सुरू केली. अधूनमधून देशपांडे सरांचा सल्ला ती घेत होती. मानेसाहेबांच्याकडून करिअरच्या दृष्टीने वेळोवेळी सल्ला मिळायचा. मानेसाहेब सदाचे वर्गमित्र असल्याने नैनाला आपुलकीने सल्ला द्यायचे, मार्गदर्शन करायचे. मालनच्या व्यवसायातून लाखभर रुपये शिल्लक राहिले होते. सदाच्या पगारातून लोनचे हप्ते, घरखर्च भागून 1.5 लाख रुपये शिल्लक राहिले होते. दोघांचे मिळून 2.5 लाख रुपये जमा होते. पुढील वर्षाचा आनंद व रमेशचा खर्च किमान 3 लाख रुपये होता. कमी पडणाऱ्या पैशाची तजवीज करावी लागणार होती. स्वतःच्या आवडी निवडी, सण समारंभ यांना आजपर्यंत बगल दिली होती. मालन व सदाच्या डोळ्यांपुढे एकच उद्दिष्ट होते, ते म्हणजे मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेऊ व कशीही वेळ मारून नेऊ, परंतु आनंदचे व रमेशचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे. नैनाचे मार्गी लागले पाहिजे, एवढाच ध्यास मालनने व सदाने घेतला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.